रेसबद्दल आज तुम्ही पाहणी केली. आज बारामतीमध्ये स्टेज 3 जे 22 जानेवारीला असणार आहे तर पुणे ग्रँड टूरची त्याची स्थलपाहणी या ठिकाणी केली आम्ही सकाळी. सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना याच्याबद्दल दिलेली आहे. मोठ्या संख्येने लोक हा रेस बघायला येतील. त्याच्याशिवाय रेस जेव्हा येतील या ठिकाणी तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीप्रमाणे त्याचं स्वागत करणे, रेस चालू असताना कुठल्याही प्रकारच्या अडथळा त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये त्याच्याप्रमाणे स्वतः शिस्त पाळणे आणि ह्या रेसची पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवणे अशा पद्धतीचे सूचना आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि याच्यासोबत पोलीस विभागासोबतसुद्धा हा रेस चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, शिस्तप्रमाणे झाली पाहिजे त्याचाही आढावा या ठिकाणी झाला. आणि 22 जानेवारीला जेव्हा हा रेस सासवडपासून सुरुवात होतील 12:30 वाजता तर शक्यतो पहिला खेळाडू 2:30 वाजता दरम्यान या ठिकाणी पोहोचतील आणि 3-3:30पर्यंत हा रेस संपतील. त्याच्या अनुषंगाने सर्व सूचना या ठिकाणी दिलेली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये ट्रॉफी टूरसुद्धा बारामध्ये दाखल होणार आहेत तर त्याच्याबद्दलचं हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा आपले पुण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की एवढी मोठी सायकल रेस पुण्यामध्ये येत आहेत तर त्याचा स्वागत सर्वांनी खूप मोठा उत्साहाने करावा असं सूचना सर्वांना दिली आहे. पर्यटनाला सर कशी चालना मिळेल ह्यातून कसं? आता हा सायकल रेस आपल्या ग्रामीण परिसरापासून निघणार आहे. हां जगभराचे लोक हा रेस आपला परिसर नैसर्गिक सौंदर्य ते लाईव्ह इव्हेंट बघणार हां आणि मात्र एक दिवसांनी बघणार. त्याच्याद्वारे जे रील्स तयार होतील, छोटे व्हिडिओज तयार होतील ते सर्व जगासमोर जातील आणि तेव्हा मग एक आपोआप एक पोझिशनिंग होऊन जातील पुण्याची की तिथलं जे नैसर्गिक सौंदर्य, इकडचं जे इतिहासाचं जे वाडा आहे ते किती मोठं आहे आणि ते बघायला मग लोक आपोआप या ठिकाणी येणे चालू होतील. तर त्या पद्धतीने आपण सर्व थँक्यू सर.